साताऱ्यामध्ये वाघ नखांसह शस्त्रांचं प्रदर्शन होणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी उपस्थित राहणार आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री यावेळी उपस्थित असतील। सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री शंभूराज देसाई यावेळी उपस्थित राहणार आहेत। छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये वाघनख शस्त्र ही ठेवण्यात आलेली आहेत। प्रदर्शन ही भरवण्यात येणार आहे। छत्रपती घराण्याचे वंशज उदयनराजे, शिवेंद्रराजे, संभाजीराजे यावेळी उपस्थित राहणार आहेत। थोड्याच वेळात या कार्यक्रमाला, या प्रदर्शनाला सुरुवात होणार आहे। वाघनख कशी आहेत यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। वाघनखांमध्ये पोलाद, चामडे आणि रेशीमचा वापर करण्यात आलाय। लांबी 8.6 सेंटीमीटर, खोली 9.5 सेंटीमीटर, पट्टीची लांबी 7.5 सेंटीमीटर, अंगठ्याचा व्यास 2.5 सेंटीमीटर मोठी आणि 2.3 सेंटीमीटर लहान, नखातील अंतर मोठी अंगठी आणि ते लहान अंगठी 1.8 सेंटीमीटर, 1.8 सेंटीमीटर आणि 1.5 सेंटीमीटर, एकूण वजन 49 ग्रॅम। वाघनख ही साताऱ्यात आणण्यात आलेली आहे। प्रदर्शन हे होणार आहे। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे उपस्थित राहणार आहेत। या ठिकाणी आपण दृश्य पाहतोय, संग्रहालयाबाहेरील ही दृश्य आहेत। छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये वाघनख आणि शस्त्रांचं प्रदर्शन होणार आहे। त्याच्या बाहेरील आपण ही दृश्य पाहतोय। आपले प्रतिनिधी प्रकाश शिंदे आपल्यासोबत जोडलेले आहेत। प्रकाश, आता प्रदर्शन हे थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित राहतील, काय अधिकची माहिती? नक्कीच नीलम, या ठिकाणी आता मोठ्या तयारीत हे वाघनख आहेत यांचं प्रदर्शनाचं उद्घाटन होणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री, त्याचबरोबर सुधीर मुनगंटीवार आणि उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। पालकमंत्री शंभूराज देसाई हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे। आणि साधारण 12:15च्या सुमारास दोन्ही उपमुख्यमंत्री, त्याचबरोबर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे साताऱ्यात आल्यानंतर मोठ्या रॅलीसह ही जी रॅली आहे ती रॅली निघणार आहे आणि त्यानंतर त्याचं उद्घाटन होणार आहे। नीलम, आपण ही बाहेरील दृश्य पाहतोय, संग्रहालयातील बाहेरील दृश्य पाहतोय। या ठिकाणी खेळ खेळले जात आहेत। बालक जे आहे ते शिवाजी महाराजांची वेशभूषा केलेले, मावळ्यांची वेशभूषा केलेले पाहायला मिळतात। नक्कीच आज साताऱ्यामध्ये मोठा उत्साह आहे यासाठी। त्यामुळे येथील काही स्थानिक शाळा असतील किंवा काही जे स्थानिक कार्यकर्ते आहेत यांनी शिवाजी महाराज यांच्या वेशभूषेमध्ये ते आलेले आहेत आणि मोठा उत्साह यांच्यामध्ये दिसून येत आहे। नीलम, प्रकाश, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।